नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये सध्या आपण उपवासाच्या रेसिपीज बघतोय आणि आजची आपली उपवासाची रेसिपी आहे रताळ्याचे मस्त कुरकुरीत असे वेपर्स किंवा चिप्स। तर चिप्स आणि वेपर्स म्हटलं की आपण बटाट्याचे किंवा केळीचे वेपर्स खात असतो, पण आज आपण मस्त कुरकुरीत घरच्या घरी फक्त 2 रताळी वापरून इथे प्लेटभर कुरकुरीत वेपर्स तयार करणार आहोत। तर बघा, इथे रताळ्याचे वेपर्स तयार करण्यासाठी 2 छोटी रताळी घेतली। रताळी घेताना ती चांगली ताजी आणि अशी कडक पाहून घ्यावी। नरम रताळी घ्यायची नाही, नाहीतर मग त्याचे चिप्स हे कुरकुरीत होत नाही। रताळी सुरुवातीला पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची, जेणेकरून यावर असणारी माती रेती असते ती व्यवस्थित निघून जाईल। तर रताळी बघा इथे व्यवस्थित हाताने चोळून अशी धुवून घेतली। जर यावर काळपट असे डाग असतील तर ते चाकूने वरच्यावर काढून घ्या किंवा पिलरच्या मदतीने अशी सालून घ्या। संपूर्ण रताळी सालून घेतली तरी देखील चालेल। रताळी व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर ती आता एखाद्या कपड्याने चांगली कोरडी करून घ्यायची, कारण आपण हे तेलामध्ये वेपर्स फ्राय करणार आहोत, त्यामुळे रताळी ही व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची। नंतर स्लायसरच्या मदतीने बघा दाखविल्याप्रमाणे त्याचे असे पातळ पातळच जसे आपण बटाट्याचे किंवा केळीचे चिप्स पाडतो ना, अगदी तसेच हे चिप्स पाडून घ्यायचे। तर सुरुवातीला तेलामध्ये जेवढे मी फ्राय करायचे तेवढेच हे चिप्स पाडून घेतले। आता मध्यम आचेवर तेल चांगलं कडकडीत गरम करून मध्यम आचेवरच तेलात एक एक करून चिप्स हे सोडून घेतले। तेलात जेवढे मावतील तेवढे चिप्स मी यामध्ये घातले। आता मध्यम आचेवर आलटून पलटून व्यवस्थित झाऱ्याच्या मदतीने खमंग कुरकुरीत होईपर्यंत, तेलातील बुडबुडे कमी होईपर्यंत हे छान असे फ्राय करून घेतले। तयार होणारे हे रताळ्याचे चिप्स अगदी झटपट तयार होतात, जास्त वेळही लागत नाही। तर बघा मस्त खमंग असे हे तयार झालेले आहे, मस्त कुरकुरीत झालेले आहे। आता हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि राहिलेले चिप्स सुद्धा तुम्ही असे डायरेक्ट स्लायसरच्या मदतीने तेलात सुद्धा असे चिप्स पाडून घेऊ शकता किंवा एक एक करून दाखविल्याप्रमाणे असे तेलामध्ये सोडून घेऊ शकता। जसं सोपं वाटेल तसं करून घ्या। जर प्लेट मध्ये हे चिप्स पाडून घेतले तर हाताला चटकाही बसत नाही आणि व्यवस्थित हे चिप्स हे छान गोलाकार तयार होतात। तर बघा दुसरी ही बॅच मी छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत अशी वेपर्स हे तळून घेतलेले आहे। अगदी झटपट कमी वेळेमध्ये खमंग कुरकुरीत रताळ्याचे वेपर्स उपवासाला चालतील असे तयार झालेले आहे। तयार वेपर्स बघा मस्त कुरकुरीत झालेले आहे, हे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल। ह्या वेपर्स मध्ये तुम्हाला मीठ तिखट काहीही घालायची गरज पडत नाही, असेच हे चवीला छान लागतात। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर छान आठवडाभर टिकतात। तर करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा।